फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 9th स्टँडर्ड सायन्स. त्यामध्ये आपण पाहणार आहोत लेसन नंबर 2 वर्क अँड एनर्जी. वर्क अँड एनर्जी हा खूप सोपा छोटासा क्यूटसा चॅप्टर आहे. आपण लगेचच पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर याआधीचे चॅप्टर्सचे व्हिडिओज पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या ठिकाणी छोटंसं आयकॉन आहे त्यावर पाहायला मिळेल आणि तुम्ही याआधीचा चॅप्टर देखील कंप्लीट करू शकता. ओके, सो त्या चॅप्टरचे मी सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. सॉल्ड एक्झाम्पल्स वगैरे सगळं काही आपण पाहिलेलं आहे. सोबतच मी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण अपलोड केलेत या आधीच्या चॅप्टर्सचे आणि सेकंड चॅप्टरचे देखील, ते तुम्ही नंतर पाहू शकता. सो वर्क अँड एनर्जी म्हणजेच काय? कार्य आणि ऊर्जा. आता वर्क म्हणजे कार्य, पण कार्य म्हणजे काय? बेसिकली कार्य होतं कसं? तर सपोज की एखादी गोष्ट आहे आपल्याकडे एखादा फुटबॉल आहे. आता तो फुटबॉल त्याला जेव्हा आपण किक मारणार तेव्हा तो फुटबॉल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेला. का गेला? आपण फोर्स अप्लाय केला, आपण त्या फुटबॉलला किक मारली आणि म्हणून तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेला. सो जेव्हा तो फुटबॉल आपण अप्लाय केलेल्या फोर्समुळे त्याची स्वतःची जागा तो बदलतोय, त्याला आपण म्हणणार आहोत की द वर्क इज डन. त्या ठिकाणी कार्य झालेलं आहे. ओके, सो होप सो की तुम्हाला वर्क म्हणजे काय कळलं असेल. एनर्जी म्हणजे काय? एनर्जी म्हणजे बेसिकली आपण एखादं काम करण्याची आपली कॅपॅसिटी, म्हणजे द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. आता मी बोलते का, तर माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, मी तेवढं खाल्लं आहे, माझ्या बॉडीमध्ये तेवढी एनर्जी क्रिएट केलेली आहे आणि म्हणून त्या एनर्जीच्या जोरावर मी बोलू शकते. आता एखादा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट सपोज की इलेक्ट्रिसिटीवर चालणारा आहे. आता त्या ऑब्जेक्टमध्ये जी एनर्जी असणार आहे, सपोज की तो फॅन आहे एक. सो फॅनमध्ये काय होणार आहे? कायनेटिक एनर्जी. फॅन फिरतोय ना, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फिरतो तर त्यामध्ये असणार आहे कायनेटिक एनर्जी. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट स्टॉप आहे त्याच्यामध्ये असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. एखादा ऑब्जेक्ट फिरतोय म्हणजेच फॅन फिरतोय, तर फॅन फिरत असताना त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी कशामुळे मी ते त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी दिली जाते. इलेक्ट्रिकल, कारण तुम्ही स्विच ऑन केलं तरच फॅन चालू होतो ना. सो स्विच ऑन केल्यामुळे त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे फॅन फिरतोय म्हणजेच त्याच्यामध्ये काय होतं आहे? कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होते. सो अशा प्रकारे एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होत असते. इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफॉर्म झाली कायनेटिक एनर्जीमध्ये. किंवा दुसरं एखादं जर आपण बघितलं, कोणतं पण एखादं एक्झाम्पल घेऊया की ट्यूबलाईट आहे. ट्यूबलाईट चालू होते म्हणजे आपल्याला लाईट मिळते. कशामुळे चालू होते ट्यूबलाईट? अशीच होते का बिना इलेक्ट्रिसिटीची? तर नाही. लाईट गेली की ट्यूबलाईट बंद होते. सो इलेक्ट्रिसिटीमध्ये काय होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होते ट्यूबलाईट म्हणजेच लाईट एनर्जीमध्ये. सो इन दिस वे एनर्जी नेहमी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये चेंज होत असते. सो हेच आज आपण पाहणार आहोत, वर्क आणि एनर्जी. वर्क आणि एनर्जी हे जे दोन्ही टर्म्स आहेत तर ते ऑलमोस्ट सेम आहेत. ओके, सो लेट अस स्टार्ट. या लेसनमध्ये आपण वर्क एनर्जीसोबतच मेकॅनिकल एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, फ्री फॉल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी एक छान अशी सिन्सिअर मुलगी आहे जी मस्त मन लावून अभ्यास करते. दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहिलं तर एक खोडकर मुलगा आहे जो बॉलसोबत खेळतो आहे. तिसऱ्या चित्रामध्ये एक मुलगी मस्त टी व्ही बघते, काय एन्जॉय चाललं आहे तिचं. आणि चौथ्या याच्यामध्ये एक माणूस आहे जो की काम करतो आहे. सो या प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इन विच ऑफ द अबो पिक्चर्स वर्क हॅज डन, म्हणजे वरच्या कुठल्या ऑब्जेक्ट्समध्ये वर्क होते. तर वर्क केव्हा होतं? जेव्हा एखादा ऑब्जेक्ट त्याला फोर्स अप्लाय केल्यानंतर स्वतःची जागा चेंज करतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी काम झालेलं आहे. आता जी पहिल्या ह्याच्यामध्ये मुलगी आहे तर ती लिहिते म्हणजे अभ्यास करते. मग लिहिताना जर हात चालतो आहे म्हणजे फिजिकल वर्क चालू आहेच, पण त्यासोबतच तिचं मेंटल वर्क पण चालू आहे, कारण ती बुद्धीने अभ्यास करते, डोक्याने अभ्यास करते. म्हणजेच काय? त्या ठिकाणी मेंटल वर्क पण होतं आहे, फिजिकल वर्क पण होतं आहे, म्हणजे दोघं पण होत आहेत. नेक्स्ट ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो मुलगा त्या बॉलसोबत खेळतो आहे, म्हणजेच तो त्या बॉलवरती फोर्स अप्लाय करतो आहे, म्हणजे त्या ठिकाणी वर्क होतं आहे. त्याच्यानंतर थर्ड पिक्चरमध्ये जर आपण पाहिलं तर ती मुलगी विचार करते, ते बघत सो त्याचं मेंटल वर्क होतं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे फोर्थ ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो माणूस ती गोष्ट उचलतो आहे, म्हणजे ते पोतं उचलतो आहे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवणार आहे तो, तर त्यामध्ये पण वर्क होतं आहे. म्हणजे या ठिकाणी काही चित्रांमध्ये मेंटल वर्क आहे, काही चित्रांमध्ये फिजिकल वर्क आहे. सो फ्रॉम द सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू वेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन, म्हणजे जर आपण सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर पाहिलं तर कोणत्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की वर्क होत नाही आहे. तर फर्स्ट आणि थर्ड पिक्चरमध्ये वर्क होत नाही आहे, पण त्या ठिकाणी कुठलीही ऑब्जेक्ट उचलून त्याला फोर्स वगैरे लावलं असं काय केलं जात नाही आहे, पण त्या ठिकाणी मेंटल वर्क होते. फिजिकल वर्क नाही पण मेंटल वर्क होतं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे जनरली एनी मेंटल और फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर टू ॲज वर्क, म्हणजे कोणतीही मेंटल ॲक्टिव्हिटी असो, कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी असो, त्याला आपण असं म्हणतो की वर्क आहे. ओके, कार्य आहे. सो वेन वी वॉक
और रन आपण जेव्हा चालतो किंवा पळतो द एनर्जी इन आवर बॉडी इज यूज टू डू द नेसेसरी वर्क. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जी पण एनर्जी आहे, आपण जे पण काही खाल्लेलं आहे त्या ते युटिलाइज होतं आपल्या बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते. किती इंटरेस्टिंग प्रोसेस आहे ना. हे तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये पाहायला मिळणार आहे की आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कशी तयार होते. सो आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी तयार होते त्यामुळे आपण धावू शकतो, बसू शकतो, म्हणजे वॉटेवर जे पण आपल्याला काम करायचं आहे तर ते आपण काम करू शकतो. सो वी कॅन से दॅट अ गर्ल हू इज स्टडिंग इज वर्किंग ऑर परफॉर्मिंग वर्क. आपण असं म्हणू शकतो की पहिल्या पिक्चरमध्ये जी मुलगी आहे ती अभ्यास करते, म्हणजे ती काही ना काहीतरी कार्य करते. ती भलेही फिजिकल वर्क, काही मोठं वजन उचलत नसेल तरी पण ती काहीतरी करते, काहीतरी काम करते. सो इट इज मेंटल वर्क. सो इन फिजिक्स वी डील विथ फिजिकल वर्क. पण फिजिक्समध्ये आपल्याला मेंटल वर्कशी काहीच नाही करायचं, आपल्याला फक्त फिजिकल वर्कचा अभ्यास करायचा आहे. सो इन फिजिक्स वी डील विथ फिजिकल वर्क. सो वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन फिजिक्स. फिजिक्समध्ये प्रत्येक टर्मची खूप भली मोठी डेफिनेशन असते, तर त्याचप्रमाणे वर्कची पण आहे, पण ती भली मोठी नाही, छोटीशी आहे. सो वर्क इज सेड टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. हे मी तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय करतो, फोर्समुळे ती ऑब्जेक्ट स्वतःची जागा चेंज करते, म्हणजेच त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होतं आणि या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणतो वर्क. सो जर तुम्ही वर्कचा फॉर्म्युला पाहिला तर वर्कचा फॉर्म्युला इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट, जे की आपण एसने डिनोट करतो. सो वर्क म्हणजे काय, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला आपण किती फोर्स लावलेला आहे आणि त्या फोर्समुळे त्या ऑब्जेक्टने किती डिस्प्लेसमेंट केलेलं आहे, या दोघांचं प्रोडक्ट म्हणजे वर्क असतं. ओके. सो नेक्स्ट आहे की यू हॅव ऑलरेडी लर्न्ड दॅट वर्क डन बाय अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इज द प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजेच काय, एखादा ऑब्जेक्ट वर्क करत आहे किंवा वर्क डन झालं हे आपण कसं सांगणार, तर वर्क डन झालं हे आपण तेव्हा सांगतो जेव्हा एखादा ऑब्जेक्ट त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होणार आहे तो फोर्स आणि त्या फोर्समुळे त्या ऑब्जेक्टनी जे काही डिस्प्लेसमेंट केलेलं आहे एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये त्याचा प्रोडक्ट जेव्हा आपण फाइंड आउट करू, म्हणजे जेव्हा त्याचं मल्टिप्लिकेशन करू, तेव्हा आपल्याला मिळणार आहे वर्क डन. सो वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बस एवढंच फक्त हा फॉर्म्युला इथे एक्सप्लेन केलेला आहे. आफ्टर दॅट कॅन यू रिकॉल, तुम्हाला माहिती आहे का, आठवतं आहे का, व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस अँड द एक्झाम्पल्स. कोणते कोणते फोर्स आहेत, बरेचसे फोर्स आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, मस्क्युलर फोर्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहेत, असे बरेचसे प्रकारचे फोर्सेस आहेत. सो त्याच्याबद्दल तुम्ही अजून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. सो आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की मीनाक्षी नावाची एक मुलगी आहे, वॉन्ट्स टू डिस्प्लेस अ वुडन ब्लॉक फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी अलॉंग द सर्फेस ऑफ द टेबल ॲज शोन इन फिगर 2.2a. सो 2.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे ही जी मीनाक्षी आहे हिला हे जे डस्टर आहे ना, काय आहे, हां, एक काहीतरी वुडन ब्लॉक आहे. सो वुडन ब्लॉक तिला ए पासून बी पर्यंत घेऊन जायचं आहे. ओके, डिस्प्लेस करायचं आहे. शी हॅज यूज्ड फोर्स एफ फॉर दिस पर्पज. आणि तिने या पर्पजसाठी एफ फोर्स वापरलेला आहे. सो हॅज ऑल दी एनर्जी शी स्पेंड बीन यूज टू प्रोड्यूस ॲक्सलरेशन इन द ब्लॉक. मग तिने ते फोर्स अप्लाय करण्यासाठी सगळी जी पण काही एनर्जी वापरलेली आहे तर त्या एनर्जीमुळे तो फोर्स जो आहे तर तो ऑब्जेक्ट जो आहे तर तो ॲक्सलरेशन दाखवेल का, आणि विच फोर्सेस हॅव बीन ओव्हरकम युजिंग दॅट एनर्जी, आणि कोणते फोर्सेस त्या ठिकाणी ओव्हरकम करतायत. सो जेव्हा मीनाक्षी या वुडन ब्लॉकवरती फोर्स अप्लाय करणार तर हा ऑब्जेक्ट एवरून बीवरती जाईल, म्हणजे ॲक्सलरेशन तर शो करणार आहे. कोणते कोणते फोर्स ओव्हरकम करणार आहेत, तर पहिल्यांदा तर मीनाक्षी वापरणार आहे मस्क्युलर फोर्स, कारण ती मसल्सने म्हणजे आपल्या बॉडीच्या मध्ये जो पण फोर्स आहे त्या फोर्सने ती त्या ऑब्जेक्टला किंवा वुडन ब्लॉकला हलवणार आहे. सो त्या ठिकाणी पहिल्यांदा मस्क्युलर फोर्स. मग आता हा जो वुडन ब्लॉक आहे तो आणि हा जो टेबल आहे यामध्ये पण एक फोर्स असणार आहे, दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्समुळेच तो ऑब्जेक्ट पुढे पुढे जाईल. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की बॅटरी संपली, जाऊ दे, आपण कंटिन्यू करूया. यू मे हॅव सीन दी इव्हेंट्स डेपिक्टेड इन दी पिक्चर्स बी अँड सी अबव. तुम्ही बी आणि सीमध्ये पण दाखवलेले इव्हेंट्स पाहिले असतील की व्हेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग. आता या ठिकाणी एक छोटंसं टॉय आहे आणि ती जी मुलगी आहे तर त्या टॉयला घेऊन चालली आहे, एक दोरा तिने बांधलेला आहे आणि त्या दोऱ्याने ती त्या टॉयला घेऊन चालली आहे. आणि सिमिलरली व्हेन अ लार्ज व्हेइकल टॉज अ स्मॉल व्हेइकल. आणि या ठिकाणी मोठं व्हेइकल आहे ते छोटं व्हेइकल आहे, तर हे छोटं व्हेइकल जे आहे तर त्याला एक दोरी बांधलेली आहे आणि मोठं व्हेइकल त्या छोट्या व्हेइकलला खेचत घेऊन चाललेलं आहे. ओके. सो या ठिकाणी पण डिस्प्लेसमेंट होतं आहे, कारण ही मुलगी या रश्शीद्वारे या टॉयवरती फोर्स अप्लाय करते आणि त्यामुळे हे टॉय पुढे पुढे येते, म्हणजे डिस्प्लेसमेंट करत आहे. आणि या ठिकाणी हे जे मोठं व्हेइकल आहे तर ते मोठं व्हेइकल पण या ठिकाणी फोर्सद्वारे या छोट्या व्हेइकलला खेचतं आहे, म्हणजे या ठिकाणी पण डिस्प्लेसमेंट होतं आहे. ओके. सो नेक्स्ट
नेक्स्ट आहे की इन बोथ द केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक्स ॲन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे या ठिकाणी जे फोर्सचं डायरेक्शन आहे तर ते फोर्सचं डायरेक्शन डिस्प्लेसमेंटसोबत एक पर्टिक्युलर अँगल तयार करत आहे. मग हा अँगल कसा काउंट करायचा तर ते आता आपण पुढे पाहणार आहोत. सो वेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय कार्ट, जेव्हा ती मुलगी त्या टॉयला खेचत आहे, सो फोर्स इज अप्लाइड अलॉंग द डायरेक्शन ऑफ द स्ट्रिंग. आणि मग फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे तर ती जे दोरी आहे ती जी स्ट्रिंग आहे त्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला जातो आहे. ओके. सो वाईल द कार्ट इज पुल्ड अलॉंग दी हॉरिझॉन्टल सरफेस, आणि फोर्स जरी त्या स्ट्रिंगच्या डायरेक्शनने लागत असला तरी पण हा जो टॉय आहे तर तो हॉरिझॉन्टल वेने त्या मुलीकडे किंवा पुढे पुढे येणार आहे, डिस्प्लेसमेंट करणार आहे. So in this case, in order to calculate the amount of work done, we have to convert the applied force into the force acting along the direction of displacement. मग आपल्याला या ठिकाणी वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जे अप्लाइड फोर्स आहे किंवा जे फोर्स ॲक्टिंग करत आहे त्या म्हणजे जे फोर्स अप्लाय केलेलं आहे त्या ऑब्जेक्टवरती ते आणि डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो लेट एफ बी दी अप्लाइड फोर्स. मग या ठिकाणी जे अप्लाइड फोर्स आहे ते आपण एफ घेऊया आणि F1 बी इट्स कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि F1 आपण काय घेऊया की डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनने जे पण ॲक्ट करणार आहे फोर्स अप्लाइड तर ते आपण F1ने डिनोट करूया. आणि एस जे आहे तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट घेऊया. मग जे वर्क डन आहे तर ते आपण कसं दाखवणार, ऑब्वियसली फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. सो या ठिकाणी W इज इक्वल टू F1 मल्टिप्लाय बाय तो जो डॉट आहे त्या डॉटला आपण म्हणतो मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट म्हणजेच एस. ओके. सो हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. दुसरं असं आहे की द फोर्स इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द स्ट्रिंग. जो फोर्स आहे तर तो त्या दोरीच्या दिशेने ॲक्ट होतो आहे. सो त्या ठिकाणी एक अँगल तयार होतं. इथे जर तुम्ही पाहिलं तर ही दोरी ज्याच्यावर फोर्स अप्लाय होतो आहे आणि हे सरफेस यामध्ये कुठला तरी प्रकारचा एक जो आहे तर तो अँगल तयार होतो आहे. ओके. सो तो अँगल पण आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो लेट तो अँगल कुठला आहे, थिएटा आहे. लेट सपोज करूया की तो जो अँगल आहे तर तो कुठला आहे, थिएटा अँगल आहे. सो बी द अँगल दॅट स्ट्रिंग मेक्स विथ दी हॉरिझॉन्टल. मग या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ते आहे हॉरिझॉन्टल, इथे ती स्ट्रिंग आहे आणि या दोघांमध्ये जो अँगल तयार होते दॅट इज थिएटा. कोणताही अँगल आपण थिएटाने सपोज करतो, बेसिक अँगल कुठला पण असेल तर तो. वी कॅन डिटरमाइन द कंपोनंट F1 ऑफ द फोर्स F विच ॲक्ट्स इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन बाय मीन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री तुम्हाला 10th स्टँडर्डला पाहायला मिळेल. आता ट्रिग्नोमेट्री आहे तुम्हाला आय थिंक लास्ट चॅप्टर्समध्ये आहे मॅथ्समध्ये, मॅथ्स पार्ट 2मध्ये. सो सी थिएटा इज आता बघा की कॉस थिएटा. कॉस थिएटा म्हणजे काय, कॉस थिएटा जेव्हा आपण वापरतो तर कॉस थिएटाचा अर्थ असतो ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथे एक 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे. सो हा जो 90 डिग्रीचा अँगल आहे तर याच्या अपोजिट साईड म्हणजे काय असते, ही आहे आपली हायपोटेनियस. सो आता आपल्याला थिएटाचा विचार जर आपण केला, थिएटा कुठे आहे, हायपोटेनियसमध्ये आहे. सो हा जो थिएटा आहे तर थिएटाच्या ॲडजसंट साईड म्हणजे काय, लगतची बाजू. आता कोणती कोणती लगतची बाजू आहे, ही जी आहे ही थिएटाच्या लगतची बाजू आहे. आणि हायपोटेनियस म्हणजे ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस इज इक्वल टू कॉस थिएटा. हा कॉस थिएटाचा फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी आपण सायन्समध्ये ॲडजसंट साईडच्या ऐवजी बेस पण सपोज करू शकतो. सो यू कॅन टेक बेस ऑर आयदर यू कॅन टेक काय ॲडजसंट साईड. ओके. सो आता या ठिकाणी बेस काय आहे, F1 आहे. हायपोटेनस काय आहे, F आहे. सो F1 अपॉन F घेतलेला आहे. सो कॉस थिएटा इज इक्वल टू वॉट, F1 अपॉन F. मग आता या ठिकाणी आपण जो F1 आहे याला इकडेच ठेवलेला आहे आणि कॉस आणि Fला इकडे शिफ्ट केलं आहे. सो कॉस मल्टिप्लाय बाय F झालं. मग आता F1ने जे काम केलेलं आहे तर ते इज इक्वल टू W इज इक्वल टू F इंटू F कॉस थिएटा इंटू S. ओके. सो आता या ठिकाणी हा जो S आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट जो आहे त्याला आपण थोडंसं शिफ्ट करूया. सो वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट मल्टिप्लाय बाय कॉस थिएटा. मग आता या ठिकाणी जर कॉस जो अँगल आहे म्हणजे थिएटा जो आहे तो जर 0 डिग्री असेल तर कॉस थिएटा येणार आहे 1. हा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहे त्यामधून या सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. सध्या तुम्ही फक्त या व्हॅल्यूज लक्षात ठेवा, तुम्हाला हळूहळू ट्रिग्नोमेट्री वगैरे सगळं काही मॅथ्स पार्ट 2मध्ये कळेलच. सो आता या ठिकाणी थिएटा जर 0 डिग्री असेल म्हणजे या ठिकाणी कोणताच अँगल तयार नाही होते, एकदम सपाट आहे, तर तेव्हा कॉस 1 असणार आहे. थिएटा जर 90 डिग्री असेल कॉस 0 असणार आहे, कॉस थिएटा 0 असणार आहे. थिएटा जर 180 डिग्री असेल तर त्या ठिकाणी कॉस थिएटा -1मध्ये असणार आहे. ओके. सो आता जेव्हा कॉस थिएटा जो असणार आहे तर तो 1 असेल तेव्हा W इज इक्वल टू F इंटू एस म्हणजेच या ठिकाणी पॉझिटिव्ह वर्क झालेला आहे. आपण याला काय म्हणतो की या ठिकाणी पॉझिटिव्ह वर्क झालं आहे. आता या ठिकाणी जेव्हा कॉस थिएटा 0 असेल तर तेव्हा W इज इक्वल टू F इंटू एस इंटू कॉस थिएटा आहे. आता या ठिकाणी याची व्हॅल्यू जर 0 असेल तर ऑब्वियसली सगळे 0 येणार आहेत म्हणजे या ठिकाणी 0 वर्क डन. ओके. नेक्स्ट आहे 180ची व्हॅल्यू काय असणार आहे, -1. आता या ठिकाणी व्हॅल्यू कशामध्ये येईल, मायनसमध्ये येईल.
व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह वर्क झालेला आहे. या ठिकाणी कसं वर्क झालेलं आहे, निगेटिव्ह वर्क डन. ओके, सो हेच फक्त तुम्हाला कन्क्ल्युजनमध्ये लिहायचं आहे. पहिल्यामध्ये पॉझिटिव्ह वर्क डन, दुसऱ्यामध्ये 0 वर्क डन आणि तिसऱ्यामध्ये निगेटिव्ह वर्क डन. आता आफ्टर दॅट की वर्कचं युनिट काय आहे. आता आपण पाहिलं वर्क म्हणजे काय, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, मीटर. ओके, मग आता या ठिकाणी वर्कचं युनिट काय झालं, ऑब्वियसली न्यूटन मीटर. पण हे न्यूटन मीटर आपण कसं लिहितो बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन मीटर. आता या ठिकाणी फोर्सचं युनिट काय झालं, न्यूटन मीटर. आता या न्यूटन मीटरलाच आपण काय म्हणतो, जूल. ओके, न्यूटन मीटरला आपण काय म्हणतो, जूल म्हणतो. ओके, सो 1 जूल म्हणजे काय, त्याची डेफिनेशन दिलेली आहे की 1 जूल इज इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन म्हणजे 1 न्यूटनचा फोर्स डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू 1 मीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स, द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज 1 जूल. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती 1 न्यूटन फोर्स अप्लाय करतोय, 1 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट 1 मीटरचं डिस्प्लेसमेंट करतो आहे, तर तेव्हा आपण असं म्हणणार की किती वर्क झालेला आहे, 1 जूल वर्क झालेला आहे. सो 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर, म्हणजेच 1 जूल इज इक्वल टू 1 एन, कारण न्यूटनचं सिम्बॉल आहे एन, कॅपिटल एन, आणि मीटरचं सिम्बॉल आहे स्मॉल एम. ओके, सो हे झालं कशामध्ये, SI युनिटमध्ये. 2 युनिट्स आहेत, हे पण तुम्हाला 7th स्टँडर्डमध्ये शिकलेलं असेल की SI युनिट काय आहे, युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे. आणि अजून एक युनिट आहे CGS युनिट, जे की SIपेक्षा छोटा आहे. सो CGS युनिटमध्ये फोर्सचं युनिट आहे डाईन. जसं की न्यूटन होतं SI सिस्टीममध्ये, तसं CGS सिस्टीममध्ये त्याचं युनिट आहे डाईन. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे सेंटीमीटर. म्हणजेच या ठिकाणी 1 डाईन मल्टिप्लाय बाय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू यू विल गेट 1 अर्ग. ओके, जसं की या ठिकाणी 1 जूल आहे, तसंच सेम टू सेम CGSमध्ये 1 अर्ग आहे. ओके, सो 1 अर्ग म्हणजे काय, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केला जातो आहे, किती फोर्स, 1 डाईन फोर्स अप्लाय केला जातो आहे, तेव्हा तो ऑब्जेक्ट 1 सेंटीमीटरचं डिस्प्लेसमेंट दाखवतो आहे. आणि तेव्हा जे वर्क डन होणार तेव्हा आपण त्याला म्हणणार की 1 अर्ग, 1 ERG, म्हणजेच 1 अर्ग वर्क डन झालेला आहे. सो 1 अर्ग इज इक्वल टू वॉट, 1 डाईन मल्टिप्लाय बाय 1 सेंटीमीटर. सो आता अर्ग आणि जूलमध्ये काय रिलेशन आहे, जसं की आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये डाईन आणि न्यूटनमध्ये काय रिलेशनशिप आहे तर ते पाहिलं होतं. त्याचप्रमाणे आता आपण जूल आणि अर्गमध्ये काय रिलेशन आहे तर ते पाहणार आहोत. जसं की यू नो दॅट 1 न्यूटन म्हणजे काय आहे, 10 टू द पॉवर 5 डाईन. हेच आपण पाहिलं होतं रिलेशनशिप बिटवीन न्यूटन आणि डाईन. तेच आता आपल्याला पाहायचं आहे रिलेशनशिप बिटवीन जूल आणि अर्ग. सो आता 1 न्यूटन इज इक्वल टू 10 टू द पॉवर 5 डाईन आहे, आणि 1 मीटर इज इक्वल टू 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर आहे. वर्कचा फॉर्म्युला यू नो की फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट आहे. फोर्सचं युनिट काय आहे, 1 न्यूटन, डिस्प्लेसमेंट म्हणजे 1 मीटर. आता या ठिकाणी 1 न्यूटनच्या ऐवजी मी 10 टू द पॉवर 5 डाईन पण लिहू शकते. 1 मीटरच्या ऐवजी मी 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर पण लिहू शकते. सो या दोघांना ॲड करा. जेव्हा 10 टू द पॉवर 7 इंटू 10 टू द पॉवर 5 ना, 1 मिनिट, 10 टू द पॉवर 5 इंटू 10 टू द पॉवर 2 असतं. जेव्हा हे दोघं बेस, हे काय आहे तुम्ही इंटेजर्समध्ये पाहिलं असेल की जेव्हा हे जे 2 बेस आहेत ते बेस इक्वल असतात, तेव्हा हे जे 2 इंडायसेस आहेत, हे वरचे इंडायसेस असतात आणि खालचे बेस असतात, तेव्हा या 2 इंडायसेसचं ॲडिशन होतं. सो 5 + 2 यू विल गेट 7. म्हणजे या ठिकाणी 10 टू द पॉवर 7 डाईन सेंटीमीटर येणार आहे. डाईन सेंटीमीटरचा अर्थ काय होतो, अर्ग. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 10 टू द पॉवर 7 अर्ग. ओके, सो हे आहे रिलेशन बिटवीन जूल आणि अर्ग. त्यानंतर नेक्स्ट आहे की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 वर्क म्हणजे काय. जसं की आपण या ठिकाणी पाहिलं, पहिल्यांदा काय वर्क आहे, पॉझिटिव्ह वर्क डन आहे, दुसऱ्यांदा 0 वर्क डन आणि तिसऱ्यांदा निगेटिव्ह वर्क डन. तेच आता आपण विस्तारमध्ये पाहणार आहोत की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 वर्क डन म्हणजे काय. डिस्कस द डायरेक्शन्स ऑफ फोर्स अँड ऑफ डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल, एक तुम्ही स्टॉल्ड व्हेकल पुश करत आहात. दुसरं आहे कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू, तुमच्याकडे तुमच्या फ्रेंडनी बॉल फेकला आहे आणि तुम्ही तो कॅच करताय. टाईंग म्हणजे बांधणे. टाईंग अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग अँड स्विंग इट राऊंड अँड राऊंड बाय दी अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. तुम्ही गोफन पाहिली आहे का, गोफन, तर त्याप्रमाणे गोफन तुम्ही फिरवत आहात. नेक्स्ट आहे वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस, तुम्ही जिन्यावरून वर खाली चाललेले आहात. आणि क्लाइम्बिंग अ ट्री क्लाइंब करत आहात. आणि स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक्स, आणि जी चालणारी कार आहे त्या कारला तुम्ही स्टॉप करत आहात, मूव्हिंग कारला तुम्ही स्टॉप करताय ब्रेक लावून. तर या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट होताना दिसतं आहे. ओके, पण तुम्हाला हे शोधायचं आहे की जे फोर्स म्हणजे जो पण तुम्ही वर्क केलेला आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमुळे जो पण वर्क झालेला आहे तर ते पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का 0 आहे. त्याआधी आपण हे रीड करूया, मग तुम्हाला कळेल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 म्हणजे काय. आणि मग आपण परत एकदा या एक्झाम्पल्सकडे येऊया. सो you will notice that in some of the above examples the direction of the force and displacement are the same.
तुम्ही जर पाहिलं तर काही एक्झाम्पल्समध्ये फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन दोघं पण सेम आहेत. सो इन सम अदर केसेस तर दुसऱ्या काही एक्झाम्पल्समध्ये ते डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणजे फोर्स दुसऱ्या दिशेने होतं आहे आणि डिस्प्लेसमेंट वेगळ्याच दिशेने होते. तर काही केसमध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन एक दुसऱ्यांना परपेंडिक्युलर आहे, म्हणजे दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे. सो आता प्रत्येक केसेसमध्ये वर्क डन कसं होणार तर ते तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगितलेलं आहे. सो आता आपण पाहूया तो जो तुम्हाला ऑरेंज कलरचा जो चार्ट दिलेला आहे तर तो. सो बॉक्समध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की वेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जेव्हा एकाच सेम डायरेक्शनमध्ये असणार आहे तर तेव्हा थिएटा इज इक्वल टू असणार आहे 0 डिग्री अँड दी वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. आणि त्यावेळेस जे वर्क डन होणार आहे, जे पण वर्क झालेलं आहे तर ते असणार आहे पॉझिटिव्हमध्ये. आफ्टर दॅट वेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन दी अपोजिट डायरेक्शन, जेव्हा फोर्स वेगळ्या डायरेक्शनमध्ये आहे आणि डिस्प्लेसमेंट वेगळ्या डायरेक्शनमध्ये आहे तेव्हा जो थिएटा तयार होणार आहे तो ऑब्वियसली 180 असणार आहे. आता जरी आपण पाहिलं की सपोज हा एक सेंट्रल पॉईंट आहे, फोर्स या डायरेक्शनला आहे आणि डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला, काय तयार होतं 180 डिग्रीचा अँगल, म्हणजेच थिएटा 180 जे की आहे मायनसमध्ये आणि देअरफॉर या ठिकाणी जे वर्क डन आहे तर ते निगेटिव्हमध्ये आहे. आणि वेन दी अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट, म्हणजे जेव्हा फोर्स अप्लाय केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे डिस्प्लेसमेंट होत नाही, किंवा वेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू द इच अदर, जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एक दुसऱ्यांना परपेंडिक्युलर असतात, की फोर्स या डायरेक्शनमध्ये होते, डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनमध्ये होते, किंवा फोर्स या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनमध्ये आहे. सो दॅन त्या ठिकाणी थिएटा 90 डिग्री असणार आहे आणि त्या ठिकाणी वर्क डन 0 असणार आहे. सो इन दिस वे हे काही 3 टर्म्स आहेत की जेव्हा थिएटा 0 डिग्री असेल देन द वर्क डन इज पॉझिटिव्ह, जेव्हा थिएटा 180 असेल देन द वर्क डन इज निगेटिव्ह, आणि जेव्हा थिएटा 90 असेल की ज्या केसमध्ये जे फोर्स आहे आणि जे डिस्प्लेसमेंट आहे ते परपेंडिक्युलर आहे, किंवा त्या ठिकाणी फोर्सने कोणते डिस्प्लेसमेंट नाही केले तर त्या केसमध्ये थिएटा इज इक्वल टू 90 असतं आणि वर्क डन असणार आहे 0. ओके. सो आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे आणि या एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की एक कप आहे, त्या कपमध्ये एक छोटासा स्टोन आहे आणि खाली अजून एक नट वगैरे म्हणजे एक वेट लावलेला आहे जेणेकरून ते असं खेचलं जावं. ओके. सो हे तुम्ही सगळं रीड करा जे पण एक्सपेरिमेंटमध्ये सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करते. आता या ठिकाणी जर तुम्ही फर्स्ट फिगरमध्ये पाहिलं तर या कपमध्ये ते जे स्टोन आहे तर ते आहे आणि त्याचा जो दुसरा एंड आहे तर तो खाली त्याच्यामध्ये काहीतरी एक नॉट वगैरे घेतलेला आहे, नट वगैरे घेतलेला आहे आणि ते खालच्या एंडमध्ये आहे. सो फर्स्टमध्ये काय केलेलं आहे, पुट द कप ऑन अ टेबल अँड कीप वन साइड ऑफ द नट इन द कप अँड द अदर थ्रेड कॅरिंग द अदर नट हँग डाऊन अलॉंग द साईड ऑफ द टेबल. एका याच्यामध्ये एक जे आहे ते ग्लासमध्ये टाकलं आणि दुसरं जे आहे ते खालीच असं लोंबकळत ठेवलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जिथे पण तो कप पुढे येणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एक रूलर ठेवायचं आहे त्या पाथमध्ये जेणेकरून ते कप पुढे येऊ नये. आणि तिसऱ्या याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दोन्ही साईडला नट्स लावायचे आहेत, म्हणजे या पण साईडला आणि या पण साईडला. सो फिगर एमध्ये तुम्हाला काय दिसेल की व्हाय डज द कप गेट पुल्ड. आता जर एकाच साईडला फक्त नट लावलं असेल तर ऑब्वियस आहे की तो जो कप आहे तर तो एका साईडला पूल होणार आहे. सो तो एका साईडला का पूल होतो आहे तर ते फोर्स जे आहे तर ते त्या डायरेक्शनला अप्लाय केला आहे, फोर्स इज अप्लाइड ऑन द कप. नेक्स्ट आहे की बी, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ द कप अँड द फोर्स अप्लाइड थ्रू द रूलर. सो आता या ठिकाणी तुम्हाला जे रूलर ठेवलेलं आहे मध्ये बी फिगरमध्ये आपण काय केलं, कपच्या आणि त्या नट्सच्यामध्ये रूलर ठेवलं. तर रूलर ठेवल्यामुळे डिस्प्लेसमेंट ऑफ द कपसाठी जे डिस्प्लेसमेंट होणार आहे आणि त्या रूलरमुळे जे काही फोर्स अप्लाय होणार आहे त्यामध्ये काय रिलेशन असेल तर फोर्स अपोजिट डायरेक्शनला अप्लाय होईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की व्हाय डझंट द कप गेट डिस्प्लेस्ड. आणि सी फिगरमध्ये कप डिस्प्लेस का नाही झाला तर त्या ठिकाणी एक बॅलन्स्ड फोर्स आहे, इकडे पण फोर्स आहे इकडे पण फोर्स आहे आणि जेव्हा सेम फोर्सेस दोन्ही साईडला असतील तर तेव्हा तो कप नाही इकडे जाईल नाही इकडे जाईल, तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्टेबल राहील. आफ्टर दॅट व्हॉट इज द टाईप ऑफ वर्क डन इन फिगर्स ए बी आणि सी. ए बी आणि सीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं वर्क डन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे की इन द 3 ॲक्शन्स अबव व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन दी अप्लाइड फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट. अप्लाइड फोर्स म्हणजे फोर्स अप्लाय होणं आणि डिस्प्लेसमेंट होणं यामध्ये काय रिलेशन आहे तर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो आणि तो फोर्स जेव्हा अनबॅलन्स्ड असतो तेव्हाच फक्त आपल्याला डिस्प्लेसमेंट होताना दिसून येतं. जर तो फोर्स बॅलन्स्ड असेल अशा पद्धतीने तर कोणतंही डिस्प्लेसमेंट होत नाही आणि त्यामुळे डिस्प्लेसमेंट होण्यासाठी फोर्स अप्लाय केल्यानंतर फोर्स जो आहे तर तो अनबॅलन्स्ड असायला पाहिजे. आफ्टर दॅट
सपोज एन आर्टिफिशियल सॅटेलाइट इज मूव्हिंग अराउंड दी अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट. एक आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे जे की अर्थमध्ये अर्थचं जे सर्क्युलर ऑर्बिट आहे त्यामध्ये रोटेट करते किंवा फिरत आहे अर्थभोवती. सो ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द सॅटेलाइट, त्या सॅटेलाइटवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो आहे अलॉंग द रेडियस ऑफ द सर्कल अँड इट्स डिस्प्लेसमेंट अलॉंग द टँजंट टू द सर्कल आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड द वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज 0. आता हा जो आपला अर्थ आहे या अर्थच्या भोवती अर्थचं ऑर्बिट आहे. ओके, सपोज की हे ऑर्बिट आहे, अर्थचं नाही आहे, जो सॅटेलाइट आहे त्याचं हे ऑर्बिट आहे. ओके, सो ते अर्थच्या भोवती आहे. आता हा जो सॅटेलाइट आहे हा अर्थच्या भोवती असं मूव्ह होईल, म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होणार आणि जसं तो मूव्ह होईल तसं त्याच्यावरती अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार आहे. ऑब्वियस गोष्ट आहे. ओके, सो हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असणार आहे, रेडियस फॉर्ममध्ये असणार आहे आणि तो जो काय ना सॅटेलाइट आहे तर तो असा मूव्ह होणार. आता याच्यावरती असं आपण काय अप्लाय करणार आहोत ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तो असा पुढे जाणार आहे. म्हणजे तो कशा फॉर्ममध्ये जातो आहे, हा सर्कल आहे, हे सर्कलची टँजंट आहे, तो टँजंटच्या फॉर्ममध्ये जातो आहे. पुन्हा एकदा पहा, हा जो या ठिकाणी सॅटेलाइट आहे तर तो असा पुढे जातो आहे म्हणजे सर्कलच्या टँजंटच्या फॉर्ममध्ये. टँजंट म्हणजे काय, तर सर्कलवरती असणारा एक पर्टिक्युलर पॉईंट की ज्यामधून फक्त एक आणि एकच लाईन जाऊ शकते पण तो सर्कलवरती असणारा पाहिजे. ओके, सो त्या पद्धतीने एका टँजंटच्या फॉर्ममध्ये तो जो सॅटेलाइट आहे तर तो पुढे मूव्ह होतो आहे आणि जो फोर्स अप्लाय होतो आहे तर तो रेडियसच्या फॉर्ममध्ये होतो आहे. सो त्याच्यामुळे रेडियस म्हणजेच फोर्स अप्लाइड आणि डिस्प्लेसमेंट हे कशामध्ये आहे, एक या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे आणि या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे. कारण आपण एक थिअरम पाहिलेला आहे, तुम्हाला आता नसेल 10th स्टँडर्डला असेल एक थिअरम की ज्यामध्ये आपण पाहिले टँजंट जी असते तर ते रेडियसला नेहमी परपेंडिक्युलर असते. सो त्याच्यामुळे या ठिकाणी परपेंडिक्युलर असल्यामुळे थिएटा 90 आहे आणि जेव्हा थिएटा 90 असतो तेव्हा त्या ठिकाणी वर्क डन 0 असतं. सो इन दिस वे या ठिकाणी वर्क डन 0 आहे. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. The National Physical Laboratory, which is in New Delhi, was conceptualized in 1943. It functions under the Council of Scientific and Industrial Research. It conducts basic research in the various branches of physics and helps various industries and institutes engaged in developmental work, and its main purpose किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू इस्टॅब्लिश नॅशनल स्टँडर्ड्स ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. सो एक इन्स्टिट्यूट आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी जे की न्यू दिल्लीमध्ये आहे आणि जे 1943मध्ये एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. आणि या इन्स्टिट्यूटमध्ये फिजिक्सशी रिलेटेड जे पण बेसिक्स आहेत किंवा जे पण व्हेरियस ब्रांचेस आहेत फिजिक्सचे तर त्याच्यावरती आधारित काम केलं जातं. आणि सोबतच याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की नॅशनल स्टँडर्ड्स ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज हे एस्टॅब्लिश करणं हे त्यांचं मेन पर्पज आहे किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. अरे काय झालं, ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सॉल्ड एक्झाम्पल्स. सॉल्ड एक्झाम्पल्स नंतरचा पार्ट आहे एनर्जी आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो लेट अस सी सॉल्ड एक्झाम्पल्स. सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये फर्स्ट आहे कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक एन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 किलोग्राम टू अ हाईट ऑफ 10 मीटर. सो आता या ठिकाणी एक ऑब्जेक्ट हाईटवरती घेऊन जायचं आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं असतं, याच्या विरुद्ध आपल्याला घेऊन जायचं आहे. म्हणजे या ठिकाणी ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हॉट इज जी म्हणजे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे ॲसिलरेशन होतं आहे त्याला आपण म्हणतो ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सो आता या ठिकाणी ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ठरलेली आहे, दॅट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बट हे कुठे आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट आहे, सो वी शुड हॅव टू टेक इट ॲज निगेटिव्ह. म्हणून या ठिकाणी आपण -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेणार आहोत. आता या ठिकाणी ऑब्जेक्टचं मास आहे 20 किलोग्राम आणि डिस्प्लेसमेंट जे झालेले आहे तर ते आहे 10 मीटर, कारण 10 मीटरची हाईट म्हणजे ऑब्वियसली ते डिस्प्लेसमेंट आहे. सो S इज इक्वल टू 10 मीटर आणि जी दिलेला आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपला Fचा फॉर्म्युला आहे m इंटू ए, बट या ठिकाणी ए म्हणजे काय ॲसिलरेशन आणि जी म्हणजे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो एच्या ऐवजी आपण या ठिकाणी जी व्हॅल्यू घेणार आहोत. सो m इंटू जी, एम आहे 20 मल्टिप्लाय बाय जी आपण घेणार आहोत -9.8 का तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनने ते काम करतं आहे. सो एफची व्हॅल्यू आलेली आहे -196 न्यूटन. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की वर्क डन काय आहे. वर्क डनचं फॉर्म्युला आहे एफ मल्टिप्लाय बाय एस. एफ तुम्हाला मिळालेला आहे दॅट इज -196 मल्टिप्लाय बाय एस तुमच्याकडे ऑलरेडी आहे दॅट इज 10 मीटर. सो तुम्ही याला मल्टिप्लाय करा, यू विल गेट दी आन्सर. सो वर्क इज इक्वल टू -1960 जूल. सो या ठिकाणी तुमचा आन्सर आलेला आहे. आता या ठिकाणी निगेटिव्ह साईन आपण काय घेतलेला आहे, कारण वर्क डन जे झालेलं आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनने झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण मायनस साईन घेतलेला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट एक्झाम्पल विच इज की प्रवीण हॅज अप्लाइड अ फोर्स ऑफ 100 न्यूटन ऑन ॲन ऑब्जेक्ट. प्रवीणनी एका ऑब्जेक्टवरती 100 न्यूटन फोर्स अप्लाय केलेला आहे. सो या ठिकाणी फोर्स इज इक्वल टू वॉट 100 न्यूटन. आफ्टर दॅट आणि अँगल कोणता आहे 60 डिग्री आहे टू दी हॉरिझॉन्टल. या ठिकाणी थिएटा आहे 60 डिग्री. आणि आफ्टर दॅट द ऑब्जेक्ट गेट्स डिस्प्लेस्ड इन दी हॉरिझॉन्टल डायरेक्शन ॲट
400 जूल वर्क इज डन. या ठिकाणी वर्क डन आहे 400 जूल. सो वी हॅव टू फाइंड आउट डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपल्याला एस फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी कॉस 60ची व्हॅल्यू ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये दिलेली असते. सो कॉस 60ची व्हॅल्यू आहे 1/2. सो आपल्या नेहमीचा फॉर्म्युला W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थिएटा. कॉस थिएटाची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे. सो सगळ्या व्हॅल्यूज पुट आउट करायच्या आहेत. आपल्याकडे एसची व्हॅल्यू नाही आहे, ती फाइंड आउट करायची आहे. सो त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर या ठिकाणी आपण एसला इथेच ठेवूया आणि बाकीच्या व्हॅल्यू सगळ्या इकडे शिफ्ट करूया. आफ्टर दॅट 100 1 जा 100, 100 4 जार 400 आणि या ठिकाणी जो 2 आहे इकडे शिफ्ट केल्यानंतर काय होईल 4 इंटू 2 डिवायडेड बाय 1. या 1ला व्हॅल्यू नसते त्याच्यामुळे आपण डायरेक्ट 4 इंटू 2 घेतलेला आहे इज इक्वल टू एस. सो एस इज इक्वल टू वॉट, या ठिकाणी 8 मीटर. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे 8 मीटरचं. सो व्हॅल्यू ऑफ एस इज इक्वल टू 8 मीटर. सो इन दिस वे आपण हे सॉल्व केलेलं आहे आणि या ठिकाणी आपला जो वर्कचा पूर्ण टॉपिक आहे तर तो कवर होतो आहे. आणि नेक्स्ट याच्यामध्ये आपण पाहणार आहोत एनर्जी. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ थोडासा मोठा झाला होता बट आय थिंक की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असाल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.